किती जळवशील मंदे? मी वाचलं. छान आहे ना? त्या मंदाचा तो छान आहे का विचारणं असं वाटत होतं मीठ चोळते आहे माझ्या जखमेवर. नाही सहन झालं. बोलले मी काहीही लिहिलंय. आणि तू कुठे आहे? आणि सटवी आहे का तू? हो ग श्वेता, सर्वे शब्द समजले. सटवी नाही कळलं. मी हिंदी मीडियमची आहे. सर्वे नाही कळत मला. नाही कळत तर विचारायचं ज्याला कळतं त्याला. चंद्या, मनातल्या मनात कुठून सटवी लिहिलं. चंद्या, ही श्वेता काहीही सांगेल आणि परत नाही जेवणार माझी मंदा. आणि श्वेताला काय झालंय आज? काही कर चंद्या. मी लिहिणाराला विचार का? आप लिखे खुदा बचे है का चंद्याचं? चंद्या, सटवी न सटवी चांगली असते भाग्य लिहिते. लहान मुलाच्या कपाळावर भाग्य लिहिते. हो, चांगली असते. मंदा ही श्वेता अशी बोलत होती की मला वाटलं वाईट असेल काही. मीही लिहेल माझ्या चंद्याचं भाग्य. मी काही फार हुशार नाही, पण नांद वाईट गोष्टीचा असतो असं ऐकलं आहे. चंद्या, मंदा, फाडून टाक ती कविता. नाही आवडली तुझ्या मैत्रिणीला. नवीन लिहील. पण जेवणे आणि बोलणे नको बंद करू तू. आणि हो, खाऊ घाल तिला केक. पहा तो तरी गोड लागतोय का तिला. तिची मैत्रीण आहे आणि तुझी कोणी नाही का मी? कोणी सहन करतं म्हणून जीव घेता का समोरच्याचा? त्यालाही भावना आणि वेदना असता. तुमच्या आनंदात का विसरता तुम्ही? कापला केक मंदीनं आणि दिला, पण काही गोड लागला नाही. साखर होती भरपूर, पण होता आपल्याला मिळावी अशी वस्तू दुसऱ्याला मिळाल्यानंतर आनंदात वाटलेल्या साखरेसारखी. कुणाला लागते का गोड? आणि विचारात होती कसं आहे. मी खोटं खोटं छान छान म्हणत होती मी. आता हे मंदा माझी मैत्रीण कमी आणि सवत जास्त वाटायला लागली होती. पण काय करणार? सवतीतही नवराचं पहिलीवर नसेल, दुसरी एवढं तरी असतं थोडंफार प्रेम. मंद्यानं तेही ठेवलं नव्हतं माझ्या नशिबी. पण ठरवलं असा नाही जळायचं आणि रडायचं. आपण काहीतरी करू. पण काही उत्तर काही मिळत नव्हतं. मन नुसतं जळत होतं. पण म्हणतात ना, अति आनंदात माणूस चुकी करतो. गेली मंदी सुमनला कविता ऐकवायला. आणि कधी स्वतःहून सुमनशी न बोलणारी मंदी मला घेऊन गेली. हुशारी मारत होती. कुणी फार मोठी सुंदारी आहे की कविता केली होती तिच्यावर. कहाणी परत मेघना आणि श्वेतावर येऊन थांबते.